तुम्ही मला साथ दिली, मी त्याला तशाच पद्धतीनं तुम्हाला त्या बाबतीमध्ये साथ दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. पुढं काय करायचं, कसं करायचं तुझं दुकान कसं चाललंय? हां, नाही नाही, एक मिनिट, एक मिनिट. आता थांब ना. यामध्ये मला एक सांगा, थांब जा, बाद झाला था. मला एक सांगा, थांब रे बाबा. हे का काय झालंय, आता मिळालंय सगळ्याला निमित्त. 2019ला निमित्त नव्हतं, 14ला नव्हतं, 2009ला नव्हतं, 4ला नव्हतं, 99ला नव्हतं आणि 95ला नव्हतं, 90लाही नव्हतं. झालंय काय, हा किती काही म्हणलं असायला तरी मी बघितलं अनेक ठिकाणी समोरच्यांना बूथला माणसं पण नव्हती. बऱ्याचशा ठिकाणी बूथला माणसं नसताना, सगळे कार्यकर्ते आपल्याबरोबर असताना लोकांनी बारामतीचा वेगळा विचार केलेला होता. मी पण फार बारकाईनं हे सगळं समजून घेतलेलं आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं, लोकसभेला झालं गेलं ते सगळ्यांनी विसरून जा. ऐका संपतराव, आता त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जे निवडून जातात, डायरेक्ट तुमचा आणि लोकसभेच्या उमेदवाराचा तसा अर्थार्थी संबंधच येत नाही. कारण लोकसभेच्या काही योजना ह्या फार काही असतात अशातला भाग नाही, ते वरच्या पातळीवर चालतं. खरा संबंध येतो मतदारांचा आणि जो आमदार असतो त्याचा येतो. त्याच्यामुळं आमदार कशा पद्धतीनं निवडून द्यायचा हे मतदारांनी ठरवायचं. आपल्याला आपल्या ज्या काही संस्था आहेत, आपल्या जे काही विकासाच्या बद्दलचं आपलं विजन आहे, किंवा आत्ता पाईपलाईनमध्ये आपल्या असलेली कामं आहेत आणि पुढं जी कामं मंजूर करून त्याला गती द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर ती धमक, ती ताकद, मी मगाशीच सांगितलं, हे एकमेकाची उणीधुणी काढून काही उपयोग नाही. त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करून आपल्यातले समज गैरसमज दूर केले पाहिजेत. आपल्यात मागं यांनी असं केलं म्हणून मी यावेळेस तसं करणार हे सोडून दिलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोण चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकेल, आपल्या राज्याला कोण त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं नेतृत्व मिळू शकेल. सुपा परगणाकरांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, कार्यकर्ता तयार व्हायला 5 वर्ष लागत नाही, 20-25 वर्ष
एखाद्या कार्यकर्त्याचा राज्याचा नेता व्हायला लागतात. एका वर्षात एका निवडणुकीत कुणीच होऊ शकत नाही. तुम्ही पण मला 90ला निवडून दिलं. 90 ते 95 मी काम केलं. 95 ते 99 मी काम केलं. 99 ते 2004 मी 15 वर्ष ज्यावेळेस घासली त्यावेळेस 2004ला थोडा बहुत मी महाराष्ट्राला माहिती झालो आणि मग मला एक सिनियर कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यात भरच टाकत गेला. त्याच्यामुळे मला उपमुख्यमंत्री पदापर्यंतची संधी त्या ठिकाणी मिळत गेली. अर्थमंत्रालय माझ्याकडे आलं. 10 वर्षाचा अर्थमंत्रालयाचा अनुभव असल्यामुळं त्या अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून मी एक चांगला ह्यावेळेसचा अर्थसंकल्प देऊ शकलो. त्याच्यामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण होतं ते वातावरण माझ्या अर्थसंकल्पाच्या नंतर बरंचसं बदलून गेलं. महिलांचं त्याच्यामधलं एकंदरीत महिला वर्गामधलं देखील चित्र त्या ठिकाणी बदललेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या करता देखील वीज माफीचा जो निर्णय घेतला आणि दुधाची 7 रुपये दरवाढ 1 ऑक्टोबरपासून हे जे निर्णय घेतले, कांदा निर्यात बंदी उठवण्याचा हे निर्णय आपण घेतले. तुम्ही लोकसभेत जे करायचं ते केलं. मी ती नाराजी मला ठेवली नाही. मी तुमचं काम केलं कारण ते करणं माझं कर्तव्य होतं. कारण तुम्ही 5 वर्षाच्या करता मला निवडून दिलेलं होतं. ही बाब आपण विसरता कामा नये आणि त्याच्यामुळं आपल्या आपल्या भागात उगीच इकडून इकडं आपल्या वाड्या वस्त्या आपलं घर जरी शाबूत ठेवलं तरी देखील बरंचसं त्या ठिकाणी काम होऊ शकतं. अजूनही काही जण आणि एक मी सांगतो, मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही. यावेळेस जास्त कोणी येणार नाही. उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत. ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल. त्या मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही. मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मी आज ते खुलं करत नाही. ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल. अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे बारामतीचा कायापालट कोण करू शकतो, बारामतीचा विकास कोण करू शकतो. सुपा परगणा परिसराला जिरायत भागाला पाणी आणून जिरायत शब्द काढून त्याच्यामध्ये बागायतात रूपांतर कोण करू शकतो आणि मागं आम्ही अनेक ठिकाणी ते करून दाखवलेलं आहे. ते तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं नवीन काही कुठं आपल्याला अनुभव घ्यायचा नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अजून काही ह्याच्याबद्दल काही सांगायचं का ह्याचं? तर अजून कुठं काही राहिलेलं असेल तर ते पण नावं घेतली जातील. परंतु तुम्ही स्वतः उमेदवार समजून आपण सगळ्यांनी साथ द्या. अशा पद्धतीनं माझी आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. आपण इतका वेळ माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. तसंच बापूराव खंडू चोरमले यांच्या पत्नी पुष्पाताई चोरमले यांचं 17 तारखेला निधन झालं. त्यांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.